कुमार, हे कुमार, कुठे आहेस रे? कुमार, अरे यार, तू इथे बसला आहेस. तुला पूर्ण घर शोधलं, तू इथे बसला आहेस. हा, काय झालंय तुला नक्की? नुसता शांत बसलायस. तुझ्या आईवडिलांना विचारलं? बरेच दिवस झाले नुसतं शांत बसलायस, तू एका ठिकाणी बसतोय, काहीच बोलत नाहीये, एका ठिकाणी बघून राहतोयस. हा, मी तुला कॉल केला, माझा कॉलही घेत नाहीस तू, मेसेजला रिप्लाय करत नाहीस तू. अरे काय झाले तुला? अरे शांत नको बसूस बाबा, बोल काहीतरी, माझ्याकडे बघ तरी. कुमार, अरे कुमार, अरे बोल तर बाबा. चल आतमध्ये ये. आधी आतमध्ये ये. चल, चल आतमध्ये ये. आतमध्ये ये आधी. चल, बोलूया आपण. चल. काही सुचत नाही रे योगेश. काय करू मी आता? सर डोक्यापुढे असा अंधार दिसतोय. कोणाशीच मला बोलावंसं नाही वाटत आहे. एकटं राहावंसं वाटतंय, फक्त एकटं बस. आणि अंधार. बाकी मला काहीच नको आता. असं वाटतं सगळं संपलंय. सगळं संपलंय. काहीच नाही आता, काहीच नाही. असं असं गोंधळ झाला रे डोक्यात, गोंधळ. सुचतच नाही काही. तू अशी बोलतोय ना आता, तुझ्याशी काय बोलावं तेच कळत नाही मला. नुसतं रडावंसं वाटतंय. फक्त रडावंसं वाटतंय, बाकी काही नाही. फक्त बसावं. तसाच राग येतोय. स्वतःचाच राग येतोय. स्वतःचाच राग येतोय. काय करू मी? हो, सांग यार. अरे हो, मला आलं लक्षात तुला काय म्हणायचंय ते. तुला खरंच तुझा गोंधळ उडालाय, मला कळतंय. मला आता कळतं तुला कसं सांगू ते, तुला कसं समजून घेऊ हे मलाही कळत नाही आता. माझ्या ते पलीकडे. तर मला एवढं समजते की तुला काहीतरी होतंय. तुझ्या भावना अस्ताव्यस्त झाल्यात. फक्त एकच तुला सांगतो, माझं ऐक, मी काय सांगतोय ते. आपण तुझी ना काउन्सिलिंग करूया. काउन्सिलिंग केली ना तुला खरंच बरं वाटेल बघ. तू पहिल्यासारखा छान आनंदी जगशील. असं मला तरी वाटतंय की तू तुझी काउन्सिलिंग करून घ्यावी. एक मित्र म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस की मी तुला काय सांगतोय ते. तू काउन्सिलिंग कर. वाटल्यास मी तुझ्या सोबत येतो. आपण दोघं जाऊ. दोघं काउन्सिलिंग करू. डॉक्टरांना सांगू तुला काय होतंय ते. आणि मग बघूया काय होतंय ते. करायचं का नक्की? सांग मला. शांत नको राहूस. काहीतरी बोल. पण बोल बाबा एकदाचा. शांत नको राहूस. मलाच तुझी शांतता खायला उठली आता. बोल काहीतरी.
आणि ठरवूया एकदाचा आपण या परिस्थितीतून तू बाहेर नक्की पडशील. फक्त मी सांगितलेलं ऐक बाबा, काय ते प्लीज. काउन्सिलिंगने काय होणार यार? अरे, काउन्सिलिंग म्हणजे तिकडे जाऊन नुसतं बसायचं नाही रे बाबा. तिथे जाऊन तो जो समोरचा काउन्सिलर असेल तो तुझ्याशी संवाद साधेल, तुझ्या भावना तो समजून घे, तुझा गोंधळ समजून घे आणि तुला काय होतंय तुझ्या डोक्यामध्ये तुला सांगेल तो. ते खास त्यासाठीच असतात. त्यांचं शिक्षणच त्या क्षेत्रात झालेलं असतं मानसिक आजारांच्या नियमनासाठी. म्हणजे जे नैराश्यामध्ये जातात, ज्यांना तणाव येतो, ताणतणाव येतो, अशा व्यक्तींचं काउन्सिलिंग करून त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना ते सांगतात की आपल्या भावनांचं नियोजन कसं करायचं. त्याच्या काही थेरपी असतात, त्या थेरपी ते आपल्याला सांगतात. विचार कसा करावा, आपली वर्तवणूक कशी ठेवावी, बोलावं कसं, अशा बऱ्याच गोष्टी असतात ते आपल्याला सांगतात. त्यांच्या सेटिंग्स असतात. एकाच वेळी एका काउन्सिलिंगमध्ये तुला ते फरक पडणार नाही. तुला वेळोवेळी त्यांच्याकडे जावं लागेल, ते सांगतील त्याप्रमाणे. त्याप्रमाणे तुला ऐकावं लागेल, तसं करावं लागेल. ते तुझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघतील तुझी किती होते. तसं तसं ते पुढे जातील. एकदा का त्यांना कळलं की तुझ्यामध्ये बदल घडतोय, ते स्वतःच तुला सांगतील की तुझ्यामध्ये फरक दिसतोय. हा एक काउन्सिलिंगचा उपयोग असतो. बरं, एक तुला सांगतो आणखी की काउन्सिलिंग नंतर कधी कधी फरक नसला पडला तर आपण सायकेट्रिककडेही दाखवू शकतो. सायकेट्रिक हा आपल्याला औषधं देतो. म्हणजे आपल्या जे डोक्याचे केमिकल जो इम्बॅलेन्स होतो, त्या इम्बॅलेन्स ठीक करण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी काही ते औषधे देतात काही कालावधीसाठी. आणि तो कालावधी संपला, डॉक्टर स्वतःच सांगतात की औषधं घ्यायची की नाही घ्यायची. एक लक्षात घे, जसं शारीरिक आजार असतो आपल्याला की नाही, असतो की नाही, तुला मान्य आहे ना? मग तो आजार जेव्हा आपल्याला होतो आपण एमडी डॉक्टरकडे जातो, MBBSकडे जातो, जातो की नाही? दात दुखला की BDSकडे जातो. अरे तसं जेव्हा मनाचा आजार असतो तेव्हा आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला पाहिजे. आधी लक्षात. मग ते त्यांचेच डॉक्टर असतात ना, यात चुकीचं असं काहीच नाही आहे. आपल्याला आपल्यासाठी जायचं आहे ना, सुधारणा करण्यासाठी. म्हणून तुला सांगतोय आपण जाऊया आणि तुझी काउन्सिलिंग करून घेऊया आधी. बघू काय होतंय ते. फक्त बाबा शांत नको बसूस. मीच बोलतोय तूच ऐकतोयस. जरा बोल काहीतरी, मला समजेल असं बोल. म्हणजे मला तरी का तू माझं ऐकतोयस ते. बोल काहीतरी. ठीक आहे यार, तू म्हणतो ना, जाऊया आपण. बघू काय होतंय ते. जे होईल ते होईल. चल जाऊया. कुमार साहेब, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? इतके दिवस रडत होतास, मला असं होतंय, मला तसं होतंय, रडकिया. बरं वाटतंय का आता? काय सुधारणा वाटते का तुला? हां, तो गोंधळ होता तो कमी झाला आहे का? हां, मला तर दिसतोय थोडा बदल झाला आहे तुझ्यामध्ये. तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे की तुझ्यामध्ये बदल झाला आहे का. तुला काय वाटतंय ते बोल पटकन साहेबा. मला, अरे मला खूप छान वाटतंय आता. खूपच प्रसन्न वाटतंय, उत्साहवर्धक वाटतंय, आनंद वाटतोय, काहीतरी करावंसं वाटतंय. जे मला हवं ते करतोय, लवकर झोपतोय, सकाळी लवकर उठतोय. मी नाही सांगू शकत तुला आता मी माझ्या भावना काय आहेत मनामध्ये. खरंच
थँक्स यार, तू सांगितलंस म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो, तुझ्यासोबत आलो, स्वतःची काउन्सिलिंग केली आणि काउन्सिलिंग नंतर काही प्रमाणात औषधे घेतली आणि त्याच्यामुळे मी माझ्या आता नैराश्यातून बरा झालो. माझा जो गोंधळ होता तो बरा झाला. माझ्या भावना मला समजल्या, मला काय केलं पाहिजे हे मला कळलं. खरंच आज मला कळलेलं आहे की जसा आपला शारीरिक आधार असतो, आपण तेव्हा डॉक्टरांकडे जातो, तसं मनाचाही आधार असतो यार. त्याच्याकडे जायला पाहिजे. त्यांना आपल्याला काय होतं आपण सांगितलं ना, तर खूप शांतपणे ऐकून घेतात, आपल्या भावना समजून घेतात आणि आपल्याला आपल्या भावनांचं नियमन म्हणजे व्यवस्थापन करायला सांगतात. आणि प्रक्रिया थोडी म्हणजे सांगू का तुला, ती कंटाळवाणी असते, कधी कधी नको नको वाटतं. पण एकदा सवय लागली ना त्याच्यामध्ये मजा येते आणि त्या मजेनंतरच आपण त्यातून बाहेर पडू शकतो. खरंच तू जर नसतास आणि तुझ्या प्रेमामुळे तू लावलेला जिव्हाळा होता तो, माझ्या प्रतीची तुझ्या मनात होती ते काळजी आणि सगळ्यात महत्त्वाचं तू माझ्या मानसिक आधाराबद्दल जी जागरूकता दाखवलीस ना यार, तुझ्या जागरूकतेमुळेच आपण डॉक्टरांकडे गेलो आणि याच्यातून मी बाहेर पडलो. नाहीतर शक्यच नव्हतं मी यातून बाहेर पडणं. माझ्या आईवडिलांनाही माझं टेन्शन आलं होतं की आता असं कसं होईल. त्यांनाही कळत नव्हतं काय करावं आता याचं. पण तू आलास, मला समजून घेतलंस, माझ्या भावना समजून घेतल्यास, त्याच्यामुळे मी लवकर रिकवर झालो आणि आता पूर्वीसारखं छान आयुष्य जगतोय. पुन्हा एकदा थँक्स टू यू. खूप छान वाटतंय. थँक्स. क्या बात आहे. आता बरं वाटतंय ना, ऐकून एकदम समाधान वाटलं. तुला बरं वाटतंय ते. आणि हो, जरा आभार प्रदर्शन जरा बाजूला ठेवूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांनी जे तुला सांगितलंय ते वेळेवर करणं, त्या पद्धतीने करणं, त्यांनी सांगितलं तसंच करणं. दुसरं महत्त्वाचं, डॉक्टरांनी दिलेले औषधं नियमितपणे घेणे आणि स्वतःहून बंद न करणे. डॉक्टर सांगतील तेव्हाच ते घ्यायला बंद करणे. आलं का लक्षात? असं करशील तर अजून तुला बरं वाटेल आणि अजून तुझं आयुष्य सुखकर होईल. खूप छान वाटतंय आणि बरं वाटतंय आता मला. चल, मला पण आता खूप जास्त दाटून आलंय जरा, त्याच्यामुळे तुझ्याशी नंतर बोलतो. मला पण आता कामं आहेत, ते काम करायला जातो आणि उद्या पुन्हा आपण भेटूया आणि चर्चा करूया पुढे काय करायचं ते. चल मग, बाय, येतो.